मुंबईसह इतर परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। पहाटेपासूनच अनेक भागात पाऊस अजूनही सुरू आहे। अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। आपण पाहतोय मुंबईतली ही महत्त्वाची दृश्य। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आपण पाहतोय गाड्यांनी प्रवास करणाऱ्या या वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत जावं लागतं। दुचाकी स्वारांचं आपण सध्या कशा पद्धतीने गाडी ओढत या पाणी भरलेल्या या रस्त्यातून जावं लागतं, या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। अंधेरी मार्केट आहे। जुलै महिन्यातल्या या पहिल्याच पावसाने अशा पद्धतीने मुंबईत विविध ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे, तर दुसरीकडे रस्ते मार्गावर जर प्रवास करायचा झाला तर रस्त्या मार्गाने सुद्धा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। मुंबईतली ही महत्त्वाची दृश्य आहेत, कशा पद्धतीने सखल भागामध्ये पाणी साचले आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। त्यामुळे जीव मुठीत धरून या वाहनधारकांना प्रवास करावा लागतोय। अंधेरी मार्केट आहे, एसपी रोड पूरा रोड बंद। एकीकडे रेल्वे प्रशासनाने दावा केला होता की यंदाच्या पावसाळ्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, मात्र तरी सुद्धा जुलै महिन्याच्या पहिल्याच पावसामध्ये आपण पाहतोय मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर मार्गावरच्या लोकल सेवा असतील या ठप्प झालेल्या आहेत। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही दावा केला होता की नाले सफाई पूर्ण झालेली आहे, पुन्हा मुंबई तुंबणार नाही। मात्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून अगदी सहज पाहू शकतो महापालिकेने केलेला हा दावा आता फोल ठरलेला आहे। कारण आणि याच महत्त्वाच्या खरं तर बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, सध्या मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय, काय सध्या परिस्थिती आहे? नक्की श्वेता, आपण पाहत आहोत की मुंबईमध्ये खरं तर रात्रभर पावसाने जोरदार अशी हजेरी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळेच रस्ते जे तिकडे पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं आहे आणि याच्यामुळे रेल्वेची वाहतूक देखील खोळंबलेली आहे। रेल्वेमध्ये आपण बघितलं सध्या मध्य रेल्वेवरती तर मग भांडूपचं जे रेल्वे स्टेशन आहे तिकडे संपूर्ण जे ट्रॅक आहे ते खरं तर या ठिकाणी पाण्याच्या खाली गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी भांडूपवरून जी बदलापूरकडे जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि त्याच्यासोबतच सीएसटीकडे येणारी वाहतूक देखील तेवढीच विस्कळीत झालेली आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वच चाकरमान्यांना खरं तर आता मनस्ताप होताना पाहायला मिळत आहे। कारण की सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारच्या दिवशी चाकरमान्यांना खरं तर कामावर पोहोचण्याची घाई असते आणि रात्रभर झालेल्या पावसामुळे सकाळची ही अवस्था बघता एकूणच चाकरमानी आता खरं तर हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे। याच्यामुळे सगळ्या चाकरमान्यांना आज लेटमार्क बसू शकतो अशी सुद्धा एक भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि त्याच्यामुळे आज सकाळपासूनच खरं तर मुंबईकर हैराण झालेले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यावर देखील पाणी साचल्यामुळे खरं तर जी रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील खरं तर संथ गतीने झालेली आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आता मुंबईकरांना टॅक्सीचा खरं तर आधार घ्यावा लागत आहे, रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे। मात्र अशा वेळी टॅक्सी आणि रिक्षा मिळणं देखील मुंबईकरांसाठी मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मुंबईकरांनी या आजच्या दिवशी तरी घरातून बाहेर पडताना खरं तर माहिती घ्यावी आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर रुपाली, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरी राहूनच काम करणं खरं पसंत करावं, अशा प्रकारचं आवाहन सुद्धा सध्या आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून करतोय। धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय एकीकडे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरची लोकल सेवा सध्या ठप्प आहे आणि मुंबईतल्या सखल भागांमध्येही पाणी साचलंय। अंधेरी मार्केट आहे, एसपी रोड। मुसळधार पावसाचा आता मध्य रेल्वेला फटका बसल्याचं आपण पाहतोय। कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा मुख्यत्वे परिणाम झालेला आहे। ठाणे ते सीएसएमटी सेवा ही पूर्णतः ठप्प असल्याची माहिती मिळते। हार्बर मार्गावरील वाहतूक सुद्धा अशीच विस्कळीत आहे। पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल सध्या सुरू आहेत, मात्र वाशीच्या पुढे लोकल या सध्या धावत नाहीये। मुसळधार पावसाचा आता मध्य रेल्वेला फटका बसल्याचं आपण या माध्यमातून पाहू शकतो।